मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतल्या विजयानंतर मातोश्रीवर जल्लोष सुरू झालाय। ठाकरे गटानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला धूळ चारत जोरदार मुसंडी मारली आहे। 10 पैकी 10 जागांवर ठाकरे गटानं विजय मिळवलाय। त्याचा जल्लोष मातोश्रीवर करण्यात येतोय। ठाकरे गटाकडनं मातोश्रीवर जल्लोष करण्यात येतो। 10 पैकी 10 जागा सिनेटच्या ठाकरे गटानं जिंकलेत आणि त्यामुळेच हा जल्लोष सध्या पाहायला मिळतोय। एकीकडे जल्लोष आपण पाहतोय, दुसरीकडे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील संवाद साधणार आहेत। 10 पैकी 10 जागा सिनेटच्या जिंकण्यात आलेल्या ठाकरे गटाकडून। मान्य आहे, मग गुन्हेगार कोण? कारण प्रधानमंत्री जमलेले बघायला मिळत आहेत आणि एके ठिकाणी आपण बघतोय की आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आता काही वेळेतच या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी भेटणार असल्याचं पाहायला मिळत आहे आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी खरं तर एक जल्लोषपूर्ण वातावरण सध्या पाहायला मिळत आहे। आणि एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी एक आनंद सध्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आहे तो व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत। आणि कारण सिनेटचे 10च्या 10 उमेदवार जे आहेत ते युवा सेनेचे जिंकलेले आहेत, त्याच्यामुळे मातोश्रीच्या बाहेर जे आहे ते हे जल्लोषपूर्ण वातावरण सध्या या ठिकाणी बघायला मिळत आहे। सिनेटचे 10च्या 10 उमेदवार जिंकून आलेले आहेत। काय सांगा, किती आनंद आहे? आम्हाला खूप आनंद आहे। ज्या लोकांनी सिनेट रद्द करण्यासाठी, सिनेटचे निकाल रद्द करण्यासाठी प्रयत्न केला होता, हायकोर्टाने आम्हाला न्याय दिलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी सुद्धा आहोत आणि खूप आनंद झालाय। एवढ्या 2 ते 2.5 वर्षाची प्रतीक्षा आज आम्हाला फळाला आली आहे। त्यामुळे गद्दारांना काढून आम्ही त्यांच्या छाताडावर भगवा झेंडा रोवलेला आहे। वाटलं होतं की 10च्या 10 तुमचे निवडून येतील? आम्हाला पूर्ण विश्वास होता, कारण की आमचे मार्गदर्शक हे युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे आहे। तर आम्हाला विश्वास होता की आमचे 10चे 10 सिनेट सदस्य येणार म्हणजे येणारच। आज सेलिब्रेशन होतं, काय वाटतंय, काय बोलतील उद्धव ठाकरे आदित्य? आम्हाला अनएक्सपेक्टेड म्हणजे खूप काय करू आणि काय नाही असं झालंय। नाचावं तेवढा कमी आहे। खूप प्रचंड आनंद झालाय आणि आमच्या तुम्ही पाहतच असाल आम्ही जो जल्लोष साजरा करत आहोत त्यातून तुम्हाला दिसतच असेल की आम्ही किती आनंदी आहोत।